नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. काय आज लयच उदास आणि एकटं एकटं वाटायलंय. ह्या 8 दिवसात बघा कोण नाही कोण घरी सारखंच होतं. आणि आज सकाळी सकाळीच लवकर चहा पाणी झालं काच बहीण आणि दाजी गेले ते. राहावा म्हणलं होतं आजच्या दिवस अजून, तर नाही म्हणली आता राहिलो की 2 दिवस, म्हणजे परवा दिवशी आलते ती. कालचा दिवस राहिली ना, आज सकाळ सकाळ गेली. ऊन पण पडतंय आज, जरा आबाळ खरं वाटलं. आज काही जास्त नाही ऊन लागणार गाडीवर त्यांना. पुतली पण असतेली आता, अजून काय फोन आला नाही बरं का, पण मला वाटतंय पुतली असतेली आता, कारण लवकर गेले ती ना सकाळी उन्हाच्या आधी. आणि चपात्या बांधाय म्हणून मी केल्या, बांधून तेव्हा त्या म्हणलं 2-4 चपात्या साखर घालून कुठं तर भाजी बिजी घेऊन खातेली. जेवणं करून जावा म्हणलं तर काय थांबाय मग हीच नाही ती, म्हणली पोरगं आहे सोबत, ऊन लय पडते नंतर. त्याच्यामुळं काल पण राहील, त्याच्यामुळे लय आग्रह नाही करू शकलो, कारण दाजीला पण कामावर हे जायचं होतं. घरी पण असतं एकच म्हैस आहे घरी, तिच्या सासूबाई आहे त्या बरं का, पण तरी एकट्या वैरण लांबणं आणायला लागते, एकट्या काय काय करणार. त्याच्यामुळे लय आग्रह केला नाही, जाता तर म्हणजे आता काय करायचं मग. ज्याच्या त्याच्या नडी अडचणी असतात, त्या आपण गेल्यावर कुठं एक रात राहतोय का, आणि सगळ्यांनी राहावं अशी आपली अपेक्षा असते. आलती सगळी आता ह्या 8 दिवसात सारखे घरी माणसं 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 होती. आणि सकाळी गेले ते. आज भकास वाटायला उदास. काल गेलतो आरेवाडी डोंगरावच्या बिरोबाला नेलतं. पहिल्यांदा म्हणलं नेतो खरसुंडीला, पुन्हा म्हणलं डोंगरावच लय फिरायचं आहे तर डोंगरावरच्या बिरोबाला जाऊया म्हणलं. आणि मला कधी नेलंच नव्हतं लग्न झालं आहे असं, त्याच्यामुळं काल घेऊन गेलतं. काल चांगलं देवदर्शन हे झालं, आपलं रील्स बिल्स काढल्या, फुल एन्जॉय केला. आणि आज आहे बघा घरी आपला. काय झोपू पण वाटत नाही, उठू पण वाटत नाही, बसू पण वाटत नाही. हे बघा इथं मला जर आलाय, दुखणं आलंय मला ह्या दवदवीनं. ही सारखं दवदव चालूच आहे. कोण नाही कोण घरी आहे, स्वयंपाकाचा लोड वाढतोय, भांड्याचा. कोण नाही असं राहता आलं तरी येते चहा पाणी ही भांडी अशी वाढते तीच, त्यांना वेळ द्यायला लागतोय. आणि मेन म्हणजे माणसं आली म्हणजे बरं वाटतं बरं का, बोलाय बसाय हसाय खेळाय बरं वाटतं. मस्त मोकळं एकटं असलं म्हणजे बसाय मिळतंय, कामधंदा नसतोय. पण बोर होतंय, काय करमत नाही काय नाही. आणि ह्या 8 दिवसात आता सवय लागली होती. माणसं ते मुंबईच्या अश्विनीताई आलत्या, पण आता इट्याची आलती, ते इट्याच म्हणते इटकी चालतीच फॅन्स. पुन्हा आम्ही पुण्याला गेलो 1 दिवस, त्या बारामतीच्या मावशी आलत्या. पुन्हा 1 दिवस आत्याच्या सासऱ्याला बघायला गेलो आम्ही करकमला. असं म्हणजे सारखं चालूच होतं. काल गेलो फिरायला. देवदर्शन म्हणजे फिरणंच झालं की आपल्यासाठी. देवदर्शन केलं, डोंगरातनं फिरलो, रील्स काढल्या. आणि आज आता मोकळं मोकळं वाटतंय, करमना झाले, घर मोकळं पडलं. ह्याने गेल्या ते मसाल्याच्या ऑर्डर टाकायला. बसली आता एकटीच, काय करायचं मग आता, उदास वाटतंय. पाहुणे आलेली खपते ते, पण मग गेली पाहुणे का मोकळं 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 घर होते. तिचं पोरगं होतं छोटं एक, दादू म्हणायचं त्याला. लय म्हणजे लय खेळत होती गाड्याचं, त्या सायकलीचं लय याड. गाड्या ती पोरांचा घोडा 2 आहेत, ती एक गाडी आहे. सायकल येतं 2, उठलं का सायकलीच्या तर मागं लागायचं, सायकली फिरवायचा. पोरं आहे ती खेळते ती. कडवाळ तोडायला आले तिथं, कडवाळ विकले, ती कडवाळ तोडायला आलेली. टमटममध्येच नेते ती कडवाळ. माझी स्कूटी बघा की काय इथं लावली, काय झाली त्या स्कूटीला बंद पडली. ती इथं लावली, ती इथंच पुण्यात येते दिवशी बरोबर सकाळ सकाळची बंद पडली. दूध घालाय म्हणून गेलं तर भाऊजी, आणि ती तिकडंच बंद पडली. पुन्हा दाव्याला बांधून आणली. त्याला काय दुरुस्त बी करणार ते काहीच करणार ते करते की आता काय, रोज नाही एक नाही एक कामाचं आहे मागं, कुठला टाईम बी नाही तर. आज जरा मोकळा आहे तर आता गेलं मसाला टाकायच्यावर.
ऑर्डर आलेल्या. काय चाललंय तुमचं, काय नाही सांगा. आबाळ खरं वाटले तुमच्याकडं पण असंच वातावरण आहे का कडक ऊन आहे जास्त? कमेंटमध्ये सांगा. आणि धोंड्याचा महिना लागलाय बघा, अधिक महिना. जे ऐकून ऐकून जर काही जण म्हणते ती लेकीन आईला भेटायला जायचं असतं धोंड्याच्या महिन्यात. कुठं साडी ओटीचं सामान हे घेऊन जायचं असतंय. तुमच्याकडे बी अशीच पद्धत आहे का? जी मोबाईलवर आलेलं हीच बघितलंय म्या. मला काही माहिती नाही. मला फक्त धोंडा महिना म्हणजे काय माहिती आहे. असं कटाळा आलाय बघा इतका महिना. नुसत्या जांभळ्या तिथं कडाकड. लेकीनं जावायनं धोंड खायला जायचं असतंय आणि त्यांना फुल पोशाख आईनं घ्यायचं असतंय. एवढं मला माहिती होतं. आता या मोबाईलामुळं काय बी कळायला लागले. आईची ओटी भरायला जायचं लेकीनं, कुठं भावाला भेटायचं बहिणीनं, हे असलं निघालंय आता नवीन नवीन. तर कोण कोण मुली गेल्या आईला भेटायला सांगा, आणि कोण कोण मुली गेल्या जावायला घेऊन धोंड खायला ते बी सांगा. ज्याच्या त्याच्या इकडं गावाच्या वेगळ्या पद्धती हाय म्हणते ती पद्धत. आता कोणाला आपल्याला कुठलं जाया भेटतंय. आता त्या दिवशी आली आईला जाऊन, आई तर आहे पुण्यात, गावाकडं असते म्हणजे गेली असते. ह्यांनी काही घेऊन जात नाहीत आधीच. तर गेलो होतो आम्ही बरं का बघायला, तर ह्यांनी आईला पण बोललं नाही तर अण्णालाही बोललं नाही. तर ते मी लय वाटावाटा केलं. तुम्हाला बी आहे की 2-3 पोरी, तुम्हाला बी कुठं काय झालं दवाखान्यात म्हणजे यायच्या नाही त्या, असं म्हणलं म्हणून मला तेवढं घेऊन तरी गेलं. तर पण बोललं नाही तर काय नाही. मेवणा गेला जेवाय घेऊन, जेवलं आलं. असं 5 मिनटं बसलं तसं आलं. कडक जांभळ्या येते त्या. बहुतेक मला झोपीच्या जांभळ्या येते त्या, का भुकच्या येते त्या, का आळस आलाय म्हणे त्या, का डोकं दुखतंय म्हणे येते त्या, काय माहिती. भूक तर काय लागली नाही बरं का. खाल्लं होतं सकाळी, अर्धी चपाती खाल्ली होती. आणि सकाळी त्यांना चहा केला, त्यातला चहा घेतला होता. त्याच्यामुळं काय भूकच लागत नाही मला. उन्हाळा लागला का भूक लागत नाही. आणि आज तर करमना झाल्यानंतर जेव पण वाटत नाही जास्त. काय करायचं, जेवणच करू वाटणं झालंय. कडवाळ इकलं इथलं घरापसलं, आणि वर तिकडं भुईमुगाच्या खालचं होतं कडवाळ, ते आपल्याला ठेवलंय. आता तिथनं जाणावं लागणार आहे. इथलं कडवाळ इकलंय म्हणल्यानंतर ना काय करायचं. 2 पैसे बी केलं पाहिजे. तर जनावरच घालाय ते महागं आलं या. इथलं जरा मोठं आलं तर मग पकून जाणार. पण चिपाडं ही चुईट्या होत्या त्या का ज्वारीच्या वैरणीच्या, चिपाडं होऊन जाते. त्यापेक्षा आपलं इकलं पैसा आला तर होतंय तेवढंच. आपला कशाला नाही कशाला भर पडते या. काही वाईटपट आहे का आला पैसा तर. ते वरचं आहे कडवाळ, अजून महागं मोर एखादं तुकडं टाकावं म्हणतोय. नांगरून घेतलं इथं. मला म्हणताल पूनम ताईला माहिंदा आळस आलाय, झोपी बा. आता मी झोपणारच आहे बघा, निवांत झोपणार आहे. गरम पण होतंय, वाऱ्याचं पान आलं नाही काय नाही. आपलं इकडं बाहेर येऊन बसले, हॉलच्या बाहेर शेडमध्ये, इकडं बाथरूमच्या साईडला. बघा हे कडवाळ आहे वाऱ्याचं. एकतर पान हलतंय का कुठं, शांत उभा राहिले कडवाळ. काय करायचं, वारं सुटं नाही. वारं सुटं नाही त्यामुळं जीव आळसून गेला आहे. झोपलं तर झोप पण लागलं नाही. काहीच होईना. तर झालं का तुमचं जेवण बिवण सांगा कमेंटमध्ये. आणि पावसाचं वातावरण झालं आहे का तुमच्याकडे ते पण सांगा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.